कोळेगाव यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक असेल. 5 षटकांचा सामना असेल. 2 षटकं पॉवर प्लेचे असतील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक सज्ज होतं. गोलंदाज आपण पाहतो पिसुली संघाचे सुनील भोईर. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतो राजू काटे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नास्टक एंडला शरद. सामन्याला इथं सुरुवात होते. गोलंदाज सुनील भोईर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडूला फुलटा चेंडू फलंदाजामध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आउटफील्ड थोडीशी खराब. तोपर्यंत स्वतःचं खातं बोलतात संघाचं खातं बोलतात बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतो ती नार्वे संघाची. पहिला सामना आपण पाहायला जिंकला तो आजदे संघानं. दुसरा सामना जिंकला तो वाडेकर संघानं. तिसरा सामना जिंकला तो निर्जे संघानं. आणि पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय तो नारिवली विपक्ष पिसावली. स्ट्राईकला आपण पाहतो सलामीचा फलंदाज शरद. तर गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा सुनील भोईर. इथं मात्र कोलटप्पाचा चेंडू. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तुमच्याकडे वेग नसेल हरकत नाहीये. मात्र टप्पा आणि दिशा जर चांगल्या रीतीने तुम्ही हाताळली तर नक्कीच तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. मात्र इथं संत आणि सावध सुरुवात आपण पाहतो तर नार्वे संघाची बिनबाद 2 अशी धावसंख्या. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो नेहमीच फलंदाजांना संधी असते. गोलंदाजावर दडपण असतं. मात्र इथं दडपणाला झुगारून सुनील भोईर चांगली गोलंदाजी करतायत. बघा समोर ही लाल गाडी असेल कुणाची. प्रेक्षकांना विनंती असेल ताबडतोब थोडीशी बाजूला घ्या कारण फलंदाजाने इथे त्रास होतोय. बघा 4 व्हीलर गाडी आहे बाजूला घ्या सहकार्य करा. चला गोरख मंगरुळकर. मला पिसुली संघाला विनंती असेल श्रीपतदादा भोईर एक 12 प्रतिनिधी पाठवून द्या. बघा गाडी बाजूला करा. बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो ती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नार्वे संघाची. कारण पिसुली संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र बघूया 5 षटकांमध्ये नार्वे संघ किती धावा कुठतो आणि किती धावांवर पिसवली संघ नार्वे संघाला रोखतो ते पाहायचं. बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो. धाव फलकावर सलामीची जोडी आपण पाहतो राजू काटे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी शरद. तर गोलंदाज डावखुरी गोलंदाज आपण पाहतोय ते पिसवली संघाचे सुनील भोईर. फ्रंटफुटला पुढे सरकले मात्र टप्पा आणि दिशा अतिशय योग्य आपण पाहतो गोलंदाज सुनील भोईर यांच्या माध्यमातून. कारण डावखुऱ्या गोलंदाजाने खेळणं नेहमीच कठीण असतं. सातत्याने आपण पाहत असतो की उजव्या हाताचे गोलंदाज भरपूर असतात मात्र डावखुऱ्या हाताचे गोलंदाज कमी असतात. तर सुनील भोईर चांगली गोलंदाजी करतात. शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाज राजू काटे यांना. इथं मात्र फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. श्रीपतदादा भोईर बीट होत आहे. चेंडू रक्षक चेंडूचा पाठलाग करतो मात्र चेंडू त्यांच्या वाक्याच्या बाहेर 4 धावा.
आतापर्यंत गोलंदाज सुनील भोईर यांनी 4 चेंडू हाताळलेत आणि धावा खर्च केले तर 6. एक सावकार डोकला सलामीचे फलंदाज राजू काटे यांनी अनुभवी फलंदाज आहेत संघाचा आधारस्तंभ तारणार या 2 फलंदाजांच्या माध्यमातून मात्र भागीदारी कशा रीतीने फुलेल ते पाहावं लागेल. पुन्हा एकदा पॉईंटपुटला पुढे सरकले दिशा देण्याचा प्रयत्न केला मात्र इथं क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाते. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सुनील भोईर यांच्या माध्यमातून. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजांना नेहमीच दडपण असते फलंदाजांना संधी असते मात्र इथं शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. बिनबाद 6 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. इथं मात्र ऑन साइडला खेळतात चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल कंप्लीट केली जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 7 अशी धावसंख्या. पहिलं षटक अतिशय चांगला आपण पाहिलं गोलंदाज होते सुनील भोईर फक्त 7 धावा खर्च केल्या आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या आपण पाहतो होती ज्या गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारिली या संघाची. सांघिक दुसऱ्याने वैयक्तिक पहिल्या षटकानंतर गोलंदाज आपण पाहतो संघनायक श्रीपतदादा भोईर यांनी वापर केला तर गोलंदाज गोविंद भोईर यांचा. मात्र गोविंद भोईर जी गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुनील भोईर या गोलंदाजाने केली तशी गोलंदाजी गोविंद भोईर करतील का की हे 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये सुनील भोईर यांनी दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलं मात्र दुसऱ्या षटकामध्ये राजू काटे आणि शरद या 2 फलंदाजांना मात्र गोविंद भोईर शांत ठेवतील का ते पाहावं लागेल. गोविंद भोईर राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लो फॉल्ट चेंडू संधी साधली होती मात्र क्षेत्ररक्षक तिथे चांगला आपण पाहतो सीमारेषेवर सचिन यांच्या माध्यमातून अन्यथा नक्कीच सावकार गेला असता मात्र तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 9. सुरुवात तर राजू काटे या फलंदाजाने चांगली केली आहे कारण संघाचा मुख्य फलंदाज आहे शरद आणि राजू या 2 फलंदाजांना मात्र इथं भागीदारी करावी लागेल. गोविंद भोईर सज्ज होत आहेत. इथं मात्र समोर खेळतात सुरज फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार राजू काटेच्या बॅटमधून येतो तो दणदणीत चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सुनील भोईर यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर नार्ले संघाची सुरुवात थोडीशी खराब होती. बिनबाद 7 अशी धावसंख्या मात्र इथं राजू काटे चांगली फलंदाजी करतायत. इथं मात्र ऑन साइडला खेळतात खोल्या टप्प्याचा चेंडू होता दुसरा डावचा प्रयत्न करतील का मात्र इथं फलंदाज गावचीच्या स्वरूपात शरद इथं बाद होत आहेत. पूर्ण टुर्नामेंटमध्ये ते 60 हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये रजनीकांत म्हात्रे समाधान हॉटेलच्या मालक. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणताच फलंदाज 3 षटकार लागोपाठ टोकेल आणि 3 गडी हॅट्रिकच्या रूपाने बाद करेल तर आदरणीय रजनीकांत म्हात्रे समाधान हॉटेलचे मालक यांच्याकडनं त्यांचं बक्षीस असेल ते 500 रुपयाचं. कैलास येतात नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक गेंडला मात्र गोविंद नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते. गोविंद भोईर यांच्या माध्यमातून सुरुवात गोलंदाजांनी थोडीशी खराब केली मात्र त्यानंतर इथं गोविंद भोईर चांगली गोलंदाजी करतात. 1-14 अशी धावसंख्या आपण पाहतोय. इथं मात्र समोर खेळतात फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गोविंद भोईर यांच्या माध्यमातून खोल टप्प्याची गोलंदाजी करत असताना फलंदाजाने वेगाने चेंडू मारला होता मात्र फॉलोथ्रू मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज गोविंद भोईर यांनी चेंडू गॅदर केला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते 1-14 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात गोविंद भोईर राईट मोर देखे. इथं मात्र समोर सुरेख फटकार राजू काटेच्या बॅट मध्ये होतोय तो गगनभेदी षटकार.
दुसऱ्या षटकामध्ये जबाबदारी उचलली तर फलंदाज राजू काटे यांनी. गोलंदाज गोविंद भोईर सज्ज होत आहेत. इथं मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून क्षेत्ररक्षक आले, दुसऱ्या खेळाचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथं क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातं. ते क्षेत्ररक्षक सुनील भोईर यांच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली जाते. तोपर्यंत धावा येतात त्या सिंगल, षटक समाप्त होतो तो दुसरा. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 21 धावा. आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आला धावा 7, गोलंदाज होतो सुनील भोईर. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या तर तब्बल 14, गोलंदाज होते गोविंद भोईर. तर 2 षटकांचा बाजी खेळ इथं संपला. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 21 धावा. सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा सुनील भोईर. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या धावा त्यांनी खर्च केला तर फक्त 7. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला धावा खर्च केल्या तर गोलंदाज होते 14 धावा खर्च केल्या, गोलंदाज होते ते गोविंद भोईर. सुनील भोईर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथं मात्र ऑन साईडला खेळतात. खोवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक बरोबर न आले, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतात. तोपर्यंत 2 धावांचा उद्योग. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 23 धावा. अजून 17 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 षटकांमध्ये धावा आपण पाहिल्या ते 21 आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतो 23. सुनील भोईर सज्ज होत आहेत. इथं मात्र ऑन साईडला सुरेख फटका, चेंडू वन बाउन्सी मारीच्या बाहेर फरार. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो. सलामीचे फलंदाज राजू काटे यांच्या बॅटमध्ये होते ते चौकार. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 27 धावा. सरस बाद झाल्यानंतर सलामीचे फलंदाज मात्र त्यानंतर इथे भागीदारी फुलते ते फलंदाज राजू काटे आणि अर्जुन यांच्या माध्यमातून. नक्कीच चांगली फलंदाजी भागीदारी होणं गरजेचं असेल. ती भागीदारी आपण पाहतो राजू काटे आणि अर्जुन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण 7 धावांवर पहिला गडी बाद झाल्यानंतर मात्र इथं अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो राजू काटे यांच्या माध्यमातून. सुनील भोईर पुन्हा एकदा सज्ज होतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर आणि लागोपाठ येतोय तर राजू काटे यांच्या बॅट मधनं चौकार. गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याच पद्धतीने फलंदाजी आपण पाहतो फलंदाज राजू काटे यांच्या माध्यमातून केली जाते. कारण संघाला नेहमीच अपेक्षा असते राजू काटे यांच्या माध्यमातून फलंदाजी असो की गोलंदाजी असो अष्टपैलू कामगिरी राजू काटे सातत्यानं आपल्या संघासाठी करत असतात. आणि तशी कामगिरी आजच्या सामन्यामध्ये आपण पाहतो ते पिसिले संघाविरुद्ध सलामीचे फलंदाज राजू काटे अतिशय चांगली फलंदाजी करतात. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 31 धावा. संघाची धावसंख्या 31 आणि वैयक्तिक 29 धावसंख्या खेळतात ते सलामीचे फलंदाज राजू काटे. संघाच्या डावाला आकार दिला, संघाला सावरलं तर या सलामीच्या फलंदाजानं. सुनील भोईर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पुन्हा एकदा चांगला फटका, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. पुन्हा एकदा लागोपाठ येतो तो तिसरा चौकार. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो फलंदाज राजू काटे यांची. पस्तीस धावा आपण पाहतोय धाव फलकावर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 35 आणि अतिशय चांगली फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 7. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये राजू काटे अतिशय चांगली फलंदाजी करतात. तितकी चांगली साथ आपण पाहतोय त्यांचे सहकारी अर्जुनच्या माध्यमातून त्यांना लाभते. सुनील भोईर लेफ्ट आर्म राऊंड विकेट, समोर खेळतात मात्र फटका फसला. बघूया झेल होतोय का, झेल सुटतो आणि चौकार येतोय. लागोपाठचा चौथा चौकार आपण पाहतो तो फलंदाज राजू काटे यांच्या बॅट मधनं आणि 39 धावांना
धावांवर पोहोचला तर नार्ली संघ पहिल्या षटकामध्ये खराब फलंदाजी केली होती, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये काय फलंदाजी केली जाते ती राजू काटे यांच्या बॅटमधनं अतिशय चांगली फलंदाजी. लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 चौकार या फलंदाजांनी ठोकले. 39 धावा आपण पाहतो धावफलकावर. तर पारितोषिक त्यांनी पटकावले ते नितिकेश मनोहर पाटील यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इतर फलंदाज संवाद साधला गेला नाहीये धावचीच्या स्वरूपात आणि इथं फलंदाज अर्जुन धावचीच्या स्वरूपात दुसऱ्या गडी धावचीच्या स्वरूपात बाद होते. पहिले बाद होणारे फलंदाज होते शरद आणि त्यानंतर आपण पाहतो ते अर्जुन. माफ करा, फलंदाजाचं नाव आपण पाहतो ते कैलास, कारण त्यांची 2 नाव आहेत. त्यांचं खरं नाव आहे ते कैलास, कारण ते अपडेटला कोणताही त्रास होता कामा नये, त्याची दक्षता आम्हाला घ्यावी लागते. कैलास त्यांनी सांगलं त्याने चुकून कैलास झाली ओव्हर झाली किती झाले 39 2 बाद 39 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. बॅटमॅन कोणाले आता संतोष संतोष ए तिथे खाली ठेव इथे नको ठेवू. दोन बाद 39 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. नागरिक संघाची पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सलामीच्या फलंदाज अजून खेळपट्टी राजू काटे अतिशय चांगली फलंदाजी राजू काटे यांच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज आपण पाहतो संतोष काटे. चौथ्या षटकाचा खेळ आपण इथं पाहतो. गोलंदाज सज्ज होत आहेत ते निलेश. टायगरला आपण पाहतो संतोष काटे, तर गोलंदाज निलेश सज्ज होत आहेत. पहिला चेंडू दिशा हरवून बसला गोलंदाज आणि पंच आपण पाहतो किशोर पाटील यांच्या माध्यमातून वाईचा इशारा केला जातो. अवांतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 40. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूंमध्ये संतोष काटे आणि राजू काटे 2 फलंदाज. पुन्हा एकदा वाईचा इशारा केला जातोय. लागोपाठचे 2 चेंडू हाताळले ते वाईच्या स्वरूपात. निलेश या गोलंदाजाने मात्र खराब सुरुवात केली आहे. 41 धावा आपण पाहतो धावफलकावर. 2 बाद 41 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. गोलंदाजी चेंज करतात गोलंदाज. इथं मात्र फक्त दिशा दिली शक्तीपेक्षा युक्तीचा वापर संतोष काटेच्या बॅट बंद येतो. तो पहिला दणदणीत चौकार. तर बघा खंबालपाडा संघामध्ये आपण पाहिलं तर संतोष साळवे आणि दीपक साळवे 2 बंधुराज खेळत होते आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय संतोष काटे आणि राजू काटे 2 बंधू खेळत आहेत. तर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 45. सुरुवात खराब झाली होती नार्ली संघाची. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते फक्त 7, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये राजू काटे यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली. 39 धावा आपण पाहिल्या होत्या 3 षटकांमध्ये. त्यानंतर मात्र इथं त्यांचे बंधू संतोष काटे अतिशय चांगली फलंदाजी करतात. 45 धावा आपण पाहतो धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. इथं मात्र यष्टा उद्ध्वस्त. तिसरा धक्का फलंदाज संतोष काटे बाद होत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय अरुण घोडपेकर. एक डावखुरा फलंदाज. मात्र अरुण घोडपेकर कशा पद्धतीने फलंदाजी करतील. सलामीचे फलंदाज
राजू काटे यांनी अतिशय विस्फोटक फलंदाजी केली आहे, चांगली फलंदाजी केली आहे आणि पारितोषिक सुद्धा त्यांनी पटकावलंय. तर रजनीकांत मात्रे यांच्याकडनं 500 रुपये आणि नितिकेश मनोहर पाटील यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजांनी नक्कीच पटकावलंय. तर नागरिक संघाचा कोणताही फलंदाज गोलंदाज फलंदाजी करत असताना 3 षटकांमध्ये लागोपाठ 3 षटकार टोकले. तर नितिकेश मनोहर पाटील यांच्याकडनं 1111 रुपये आणि गोलंदाजी करत असताना हॅट्रिक संपादित केली तर नितिकेश मनोहर पाटील यांच्याकडनं 1111 रुपये. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणताही फलंदाज षटकारांची हॅट्रिक करतोय, कोणताही गोलंदाज विकेटची हॅट्रिक करतोय, तो रजनीकांत मात्रे समाधान हॉटेलचे मालक यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक असेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात निलेश. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय उजव्या हाताचा फलंदाज अरुण गोरपेकर. राईट अँड राऊंड विकेट. इथं मात्र अपील करण्याचा प्रयत्न केला होता, तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केली जाते. एकूण धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावर 46. धावा आपण पाहतो धाव फलकावर. निलेश राईट अँड राऊंड विकेट. राजू काटे यांच्या बॅटमॅन डाऊन साईडला गेला, चांगला फटका. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं केलं जात आहे, मात्र राजूने नकार दिलाय. त्यांनी पाहिलं क्षेत्ररक्षकाने चेंडू उचललाय, धोका संभवत होता. सहकारी अरुण गोरपेकर यांना त्यांनी माघारी पाठवलं. 47 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अतिशय चांगली फलंदाजी. निलेश पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट अँड राऊंड विकेट. इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यष्टीरक्षकाला संधी साधता येत नाही, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. 48 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अजून एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. दोन बाद 48 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 3 बाद. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षकाच्या चेंडू आबाक्याच्या बाहेर चेंडू येतोय, तो सीमारीच्या बाहेर शेवटच्या चेंडूवर येतो चौका. आणि एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 52 धावा. सलामीचा फलंदाज राजू खाटे आपण पाहतो. आतापर्यंत या फलंदाजाने आपल्या संघाला अतिशय चांगली सुरुवात करून दिली. सलामीला आले. सांघिक धाव संख्या आपण पाहतो 52 आणि त्या 52 धावांमध्ये 42 धावांचं योगदान दिले तर राजू खाटे या फलंदाजानं. फलंदाजी अतिशय चांगले अनुभवी आहेत फलंदाज आणि संघ नेहमीच अपेक्षा करत असतो राजू खाटे यांच्याकडनं. तर शेवटचं षटक मार्ग असते. गोलंदाज सज्ज होतात नंदुभोर. अर्धशतक धाव फलकावर लागते तर नार्ले संघाचं 52 धावा. 3 बाद 52 अशी धावसंख्या. सांघिक धावसंख्या 52 राजू खाटे खेळतात. आतापर्यंत 42 धावसंख्या स्ट्रायकिंगला आपण पाहतोय अरुण गोरपेकर. तर गोलंदाज सज्ज होत आहेत नंदू भोईर. उलटा चेंडू नाशण्यामध्ये ट्रॅव्हल होतो. पहिली धाव तर वेगाने घेतली, दुसरा धावचा प्रयत्न केला जातो, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो आणि अतिशय चांगली फलंदाजी अरुण गोरपेकर आणि राजू काटे यांच्यामध्ये चांगल्या रीतीने संवाद साधला जातोय. असं वाटलं होतं की फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय का, मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू गोलंदाजाकडे सोपवला, तोपर्यंत अरुण गोरपेकर सुरक्षित पोहोचले होते. क्रिकेटमध्ये 54 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अजूनही 5 चेंडू शिल्लक. नंदुभोर राईट मोड विकेट. इथं मात्र संधी साधता येत नाहीये आणि चकावला क्षेत्ररक्षकाला. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय का नाहीये, राजू काटे नकार देत आहे. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या पाहतो 55. नोचा इशारा केलाय 55. फीड घोषित केले 55. तर राजू काटे लक्ष द्या की फीड असेल हा चेंडू. या चेंडूवर तुम्ही फक्त धावचीच्या स्वरूपात बाद असाल. नंदुभोईर राईट मोड देऊ के स्ट्रायकिंगला आपण पाहतो सलामीचा फलंदाज राजू काटे. 56 धावा, माफ करा 56 धावा आपण पाहतो धाव फलकावर.
नंदुबोर वाटेमोर देखील आता मात्र संधी होती लोफुलका चेंडू होता दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील आणि इथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो चेंडू सोपवायचा होता तो नॉन स्ट्राईक एंडला मात्र सुनील भोर यांनी चेंडू सोपवला तो स्ट्राईक एंडला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या 44 धावा आपण पाहतो वैयक्तिक राजू काटे अजूनही 6 धावांची गरज असेल या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक हा फलंदाज पूर्ण करेल का ते पाहावं लागेल 58 झाले तर आमचे गुणलेखक सुरेंद्र पाटील आणि सौरभ पाटील अतिशय चांगली कामगिरी 58 धावा आपण पाहतो नंदू भोईर इथं मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न पहिली धाव वेगाने पूर्ण केली दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील आणि इथं मात्र फलंदाज बाद होत आहेत ते अरुण गोरतेकर तो किती वेळ झाला 44 राजूचे रन मोज मला सांघिक धावसंख्या आपण पाहतो नार्ली संघाचे 59 अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील आणि संधी असेल ती अर्धशतक टोकण्याची फलंदाज राजू काटे यांना इथं मात्र फटका पाचलाय इथं मात्र फलंदाज राजू काटे बाद होतात मात्र 59 धावांमध्ये वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतो ती राजू काटे यांची अरे त्याच्या धावा बघ राजूच्या हे तो आता स्ट्राईकला बॅटमॅन आहे कोणतो इथं आता नॉन स्ट्राईकला प्रकाश पाटील स्ट्राईकला विश्वनाथ मस्कर नवीन फलंदाज आपण पाहतोय ते विश्वनाथ सर मस्कर 45 धावांचं योगदान दिलं राजू काटे यांनी अतिशय चांगली फलंदाजी सहकार्याकडनं त्यांना शाबासकी दिली जाते सांघिक धावसंख्या 59 आणि वैयक्तिक 45 धावांची फलंदाजी केली होती राजू काटे यांनी 19 बॉल मध्ये 19 चेंडूंमध्ये तब्बल 45 धावा दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र फलंदाज धावची सजरबाद बाद होतात बॉल किती बाकी आहे? शेवटच्या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल हे सौरभ तू 32 लक्षण ठेवा त्यावेळेला 32 500 रुपयाचे मनी लावले ना ते 11 रुपये राजू काटेला हा चौकारांची षटकारांची नंदुभूर राईट मोर विकेट वेट अ मिनिट यार इथं मात्र विश्वनाथ मस्करांचा अतिशय चांगला फटका दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण बॅकिंग नाहीये आणि 1+ बघूया धावा किती पूर्ण केल्या जात आहेत चौकार येतो 6 धावा 2 धावा पूर्ण केल्यानंतर चौकार गेलाय अंपरला विचार पंचांना विचार सुनील भाऊ 2 मिनिटं बघा दुसऱ्या धावेच्या वेळेस थ्रो केलेला आहे क्षेत्ररक्षकानं तर 6 धावा हा बेटा तुम्हा तर टोटल पहिल्या सत्राचा बाजू खेळ इथं संपलाय आणि नार्ले संघाने धाबा कुठल्या तर 6 बाद 66 आणि पिसिली संघासमोर लक्ष ठेवलं ते 67 धाबांचं तर राजू काटे या फलंदाजाने फक्त 19 चेंडूचा सामना केला आणि धाबा कुठल्या तर तब्बल 45 तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आमचे सहकारी समालोचक नार्ले गावचे जगदीश पाटील यांना
सकाळपासून इथं जावं हॅलो, थँक्यू सो मच पंडित दादा पाटील. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन चालतोय मैदानावरती ज्या ठिकाणी पिसवली विपक्ष गावदेवी नारिवली असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे नारिवली संघाने राजू काटे याच्या फलंदाजीच्या जोरावरती 66 धावा कुठल्यात आणि 67 धावांचं लक्ष ठेवलंय, ते मात्र 5 षटकामध्ये. आस्किंग रन रेटचा विचार केला तर 13.40 ची सरासरी आस्किंग रन रेट हा ठेवावा लागेल. चला, याच्यानंतर सामना असेल तर आजदे विपक्ष वाडेकर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा आमच्याशी. आजदे विपक्ष वाडेकर टॉससाठी या आणि दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे असतील याची नोंद घ्या. चला बॅट्समन लवकर जा. तर उद्या पहिला सामना असेल तो कोळेगाव विपक्ष वाकडण. ऍक्च्युली तो चौथा राऊंड आहे. निश्चित तो चौथा राऊंड होता, मात्र तो वाकण संघाला काही कारणास्तव दुसरीकडे जायचं, त्यामुळे पहिला राऊंड खेळतील वाकण विपक्ष कोळेगाव. तो गिनला जाईल चौथा. हा, पण तो चौथाच राऊंड असेल, पण पहिला खेळवला जाईल. त्याच्यानंतर नवापाडा विपक्ष आडिवली, जुनी डोंबिवली विपक्ष काटेई, दातिवली विपक्ष कंबलपाडा, पिशुलीचा माणूस होता ना इथे. स्ट्राईकला कोण जाईल त्याच्यावर? हा बेटा, हे याला पाणी दे. मग तिकडे मग ते साईडला जा. पाणी दे, पाणी दे याला. भोप लावल तर लाव. तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. चांगला खेळ दाखवा, मात्र हार जीत एक भाग आहे क्रिकेटचा. सामन्यामध्ये अशी रंगत निर्माण करा की जेणेकरून प्रेक्षकांची मनं जिंकता आली पाहिजेत. तर एकीकडे सुनील वरती पार जबाबदारी असेल. सुनील भोईरला पाहतोय, लेफ्ट स्टँडर्ड बॅट्समन, संघाचा तारणहार. ज्याप्रमाणे राजूनी फलंदाजी केली, 46 धावांची विस्फोटक विध्वंसक इनिंग साकारली, त्याच्या जोरावरती मात्र नारिवली टीमने 66 धावा कुठल्यात, 67 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर गोलंदाज पाहतोय राजू काटे. पहिलं षटक पॉवर सर्कलचा हाताळत असताना मॅच ऑन. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केलंय आणि तोपर्यंत मिळाली होती 1 धाव. अरुण धाबा चेस करायचे असतील तर सुनील भोईरला एक रणनीती आखावी लागेल, कारण एक परिपक्व असा फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे पिसिंगली टीमच्या वतीने, ज्यांनी बरेच ऊन पावसाले पाहिलेत, त्यामुळे त्याचं क्रीजवरती थांबणं फार गरजेचं असेल. तर दुसरीकडे नारिवली टीम लवकरात लवकर सुनीलला कसं बाद करता येईल याच्यावरचे लक्ष केंद्रित करून असेल, त्यामुळे रंगत येथे मात्र निर्माण होईल. अरुण भोईर यावेळेला चांगला चेंडू होता, ड्राईव्ह करतो चेंडूला मिडनला, क्षेत्ररक्षक पुढे सरकल्या, तोपर्यंत 1 धाव पाहायला मिळतोय. एकणी धावसंख्या पुढे सरकताना पाहिली आपण. 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. सुनील एक डावखुऱ्या हाताचा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, त्यामुळे येते राजूवरती सुद्धा थोडासा दबाव असेल
तर राजूला सुद्धा माहित आहे सुनीलची फलंदाजी, कारण बरेच वर्ष एकमेकांना जाणून आहेत. यावेळेला चांगला बॉल, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती, मात्र चेंडू तोपर्यंत जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय तो दमदार चौकार. ते क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, त्यामुळे चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडला आणि तोपर्यंत चेंडूने पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा गाठली आहे. सुनील भोईरच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. 6 धावा धावपळकावरती आल्या. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. काय सहाय्य करताय? पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळी सुभाष आहे डीप मध्ये. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळी धावचीची संधी. गोटी लेन व्यवस्थित नव्हतं, त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्यात. अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. चला आजदे टीमचा कॅप्टन टॉससाठी आज आहे. आजदे टीम आजदे आणि वाडेकर. वाडेकर आहे. चार बॉल सारा 4 चेंडू 6 धावा, नाही 8 धाबा. तर 2 सिंगल आल्या, त्याच्यानंतर चौकार आणि 2 धाबा आल्या चौथ्या बॉलवरती. यावेळेस मात्र चांगला बॉल, अतिशय चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बलवंतर म्हणावे लागतील सुनीलचं की थोडासा एसटीच्या बाहेरून चेंडू गेलाय. कारण प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा मनसुबा आहे आणि तशीच गरज आहे. कारण जवळजवळ 13ची सरासरी कायम ठेवायची आहे, 13.5ची. त्यामुळे प्रतिषटकामध्ये तेवढ्या धाबा त्यांना बनवाव्या लागतील. तर पहिल्या सामन्यात चित्र पाहायला मिळालं. फुलटॉस, यावेळेस मात्र कबरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जात आहे आणि सीमा पलीकडे जात आहे. सुनील भोईरच्या बॅटमधून आलाय तो दुसरा चौकार. तर पहिल्या षटकात बिनबाद 12 धावा, 12 धावा आल्या धावपळकावरती. पहिल्या षटकात 2 चौकार पाहायला मिळाले. सुनीलला मात्र एक झेल होता, बराच वेळ हवेत होता, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता. दुसरं पॉवर प्लेचं षटक शरद पाटीलला पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक तडिया सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना फलंदाज अरुण भोईर स्ट्राईक वरती आहेत. राऊंड विकेट. चला जास्त वेळ करू नका, सामना सुरू करा. मध्ये मध्ये आजदेला बोलू तर आजदे टीम, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर या टॉससाठी शरद पाटील. पहिलाच बॉल अरुण भोईरसाठी डीपेक्षा कव्हरला पाहायला मिळतोय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. या 2 धावा मिळाव्यात पहिल्याच बॉलवरती. शरद पाटील दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतो आपल्याला. इथून मात्र पुन्हा एकदा लोअर पोर्टरचा चेंडू होता. चेंडू होतो या लॉंग ऑफला 1 धाव कंप्लीट आणि या बेलेस मात्र
एकच धाव. इथून मात्र पाहा मिळतोय. तर निश्चितच मी म्हणेन पिसवले टीमची जमेची बाजू आहे की अद्यापर्यंत विकेट त्यांची कोणती गेली नाही आहे. दोन्ही फलंदाज सलामीचे बॅट्समन ॲज द ओपनर्स चांगली फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज होत असताना सुनील साठी यावेळेस मात्र जागा बनवून केला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. टायमिंग प्रॉपर होतं. ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सफर. षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. निश्चितच सुनीलचा विचार केला तर एक लेदर क्रिकेटर आहेत जे नेहमी चांगलं क्रिकेट दाखवलं पिसवली टीमसाठी. कारण त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की किती चांगले क्रिकेटर आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा दबाव गोलंदाजावरती पंच वाईड चिकून करतात. एक धाव अवांतर रूपाने मिळाले. नारिवली टीमला विकेटची निनांत गरज आहे यावेळेस. सुनील साठी हा बॉल होता. कट होतोय. चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावची जी संधी होती इथून मात्र संधी साधता आली नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला आणि एकूण टोटल धावसंख्या 24 धावा. धापळकावरती होत असताना तर 2 चेंडूंचा खेळ अद्याप पर्याप्त आहे. त्यामुळे इथून 2 चेंडूवरती एखादा बिग हिट आला तर निश्चितच 24 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. टॅप करतोय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आल्यात मात्र दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा चांगलं रनिंग पाहायला मिळतं आपल्याला. एक चेंडू 26 धावा दापलकावरती. शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. हनुमान काटे समोर आणि यावेळेस झेल ड्रॉप होतो. निश्चितच चांगली नामी संधी होती. चांगला क्षेत्ररक्षक होता मात्र आता झेल मिळाला होता. ऐन मोक्याच्या क्षणी झेल निसटला. मात्र हा झेल किती महागात पडेल नारिवली टीमला येणारा काळ सांगेल. धावसंख्या झाली 28 धावा. 2 षटकामध्ये 28 धावा आल्यात. 67 धावेचा पाठलाग करायचा होता. 28 धावा धावपळकावरती आल्यात. तर अद्याप 39 धावांची गरज आहे. 18 चेंडू 39 धावा. जरा झेल मिळाला असता तर मग पुढे काय. प्रयत्न चांगले होते मात्र प्रयत्नांना यश आले नाहीये. आज संघ आपण लवकर या टॉस साठी जर सामना संपण्याच्या अगोदर नाही आला तर आयोजक सांगतात की आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. त्यामुळे आपण विचार करा आणि टॉस साठी या.
ही ओव्हर वाहू दे मग बोल. हॅलो बोल हॅलो हॅलो बोल. तर तिसरे षटक गोलंदाज राजू काटेला पुन्हा एकदा पाचारण केलाय. अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये अरुण भोईर आणि सुनील भोईर. 2 षटकामध्ये 28 धाबा आल्या. त्यामुळे आता उर्वरित समीकरण पाहायला मिळतोय आपल्याला 18 चेंडू 39 धाबा. आरणसाठी बॉल होता. यावेळेस क्षेत्ररक्षक सुभाष पाटील अतिशय चांगला झेल टिपलाय आणि पहिल्याच बॉलवरती सफलता मिळतोय. ते राजू काटेला यश मिळालंय आणि पहिला धक्का लागतोय तो पिसवली टीमला. चला टॉस केला जाईल. वाडेकर विपक्ष आजदे असा दुसऱ्या राऊंड मधील पहिला सामना. तर टॉस केला जाईल आमचे निलेशजी यांचे शुभ असे. आज पक्ष वाडेकर आणि टॉस जिंकलाय वाडेकर संघाने. राजू सुनील साठी फुल टॉस होता. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक होते समोर. बंद प्रेक्षक फुल लेन्सी डिलिव्हरी आणि येतोय तो आणखीन एक षटकार. चांगला फडका होता मात्र फडक्यामध्ये ताकद होती त्यामुळे क्षेत्ररक्षक समोर होते. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय तो 6 धावेसाठी. यावेळेस अपड्राय पाहायला मिळतो आपल्याला. अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदर चेंडू मात्र थांबलाय थोडासा. तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जातोय. 3 धावा पाहायला मिळतात आपल्याला. What are you doing here? What are you doing here? Go, 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 go. दादाकडे चांगली फलंदाजी होत असताना वंडावांचा फलंदाज निलेश मैदानामध्ये आलाय. यावेळेस यॉर्कलाईनचा चेंडू होता. ड्राईव्ह केला जातो चेंडूला. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. काय फलंदाजी होते. आतापर्यंत धावा बनवल्यात त्या 39 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. अंगण काटे चेंडूवरती आल्यात. 1च धाव इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 40 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. पाहावं लागेल कशा प्रकारे खेळेल सुनील भोईर राहील स्ट्राईक वर. त्याच्या बॅट मधून 2 उतुंग षटकार पाहायला मिळाले. लेटकर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र हलकासा अपील. इथून मात्र षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धाबा धावपळकावरती आल्यात. 67 धाबेचा पाठलाग करत असताना या 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित समीकरण
12 चेंडू आणि 27 धावेची गरज. 12 चेंडू 27 धावा. गोलंदाज अरुण गोरपेकर पाहतोय चौथं षटक घेऊन आलाय. चौथं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असेल. तर या षटकात जर धावा रोखल्या तर निश्चितच विजय थोडासा जवळ येईल आणि या षटकात काही धावा आल्या तर पुन्हा एकदा विजय लांबेल. त्यामुळे धावा रोखणे ते गरजेचं असेल ते या षटकामध्ये. तर 12 चेंडू 27 धावा. चला सामना सुरू करा. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. निलेश बंडाऊनचा फलंदाज. पहिलाच बॉल या ठिकाणी हिटिंग करतोय आणि पहिल्याच बॉल वरती डीप मिड विकेटच्या वरून आलाय तो षटकार. यावेळेस गरज होती मोठ्या पडक्याची, तो मात्र आलाय. तर आता मात्र विकेट मिळवाव्या लागतील अशा परिस्थितीत की ज्या ठिकाणी सामना जिंकता येईल. मात्र दोन्ही फलंदाज चांगल्या लयमध्ये आल्यात. त्यामुळे गोलंदाजांचा इथे कस लागेल, क्षेत्ररक्षकांचा कस लागेल की कशा प्रकारे हा सामना आपल्या बाजूने झुकवता येईल. मात्र अद्याप एकी संघ इन झाला नाही या, कारण चौथं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन सुरेख कट केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळतोय. पाहायला आपल्याला 2 चेंडूवरती 7 धावा पाहायला मिळाल्यात. त्यामुळे एक उजव्या आणि एक डावखुरी हाताचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल हा केला जातोय. राऊंड विकेट गोलंदाजीसाठी. पाहावं लागेल एखाद्या विकेटची प्रतीक्षा ती नारिवली टीमला कशा प्रकारे विकेट मिळवता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल, खास करून सुनील बोर्डला. ठिकाणी 1 धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतोय, कारण गरज आहे ते. मात्र दोन्ही संघ मात्र मध्ये राऊंड विकेट. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय, जवळपास कोणी नाहीये आणि कॉल देणं महत्वाचं होतं. विश्वनाथ एक मस्कर होते आणि त्याचबरोबर अरुण गोरपेकर. दोघांच्या मधोमध चेंडू फरतोय, कारण एखाद्याने कॉल द्यायला पाहिजे होता मी म्हणेन.
काल फार महत्वाचा होता. अशा वेळेला नामी संधी होती, मात्र संध्या वारंवार येत नसतात. त्यामुळे ते संधीचं सोनं करायला पाहिजे होते. अद्यापपर्यंत 2 झेल ड्रॉप झाल्यात आणि 2 झेल सुनील सारख्या फलंदाजाचे ड्रॉप केल्यात. त्यामुळे थोडासा विचार विमर्श करावा लागेल. डॉट चेंडू काढणे फार गरजेचे. किती यावेळेस मात्र चांगला बॉल होता, थोडासा अडलाय आणि 52 धाबा धावपळकावरती लावल्या गेल्यात. तो कंप्लीट होऊन तो निश्चितच या ठिकाणी पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर मात्र अरुण गोरपेकरने चांगली गोलंदाजी केली. अद्यापपर्यंत शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये बाकी असेल. शेवटचा चेंडू फार महत्वाचा असतो दोन्ही संघासाठी. ज्या वेळेस आपण धावसंख्या चेस करता त्यावेळेस मात्र तिसऱ्या चौथ्या षटकार शेवटचा चेंडू फार महत्वाचा. यावेळी शॉकलाईनचा चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू फेकलाय आणि डॉट. इथून मात्र डॉट चेंडूची सांगता झाली. एकूण 52 धाबा धावपळकावरती लावल्यात. आता मात्र समीकरण पाहायला मिळतोय 6 चेंडू 15 धाब्याची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा करायच्या त्या पिसिवली संघाला. त्यामध्ये एखादा चांगला गोलंदाज या ठिकाणी शोधावा लागेल तो नारिवली संघाला, जेणेकरून हा फलंदाज 15 धावा रोकेल की दुसरीकडे सुनील सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज या 15 धावा काढेल. याच्यावरती लक्ष असेल सर्वांचं. एकीकडे नारिवली टीमला 15 धावा वाचवायच्या आहेत, तर दुसरीकडे पिसवली संघाला त्या 15 धावा चेस करायच्या आहेत. त्यामुळे आता सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघ अद्यापपर्यंत धास्तावलेले पाहायला मिळतात. कोणताही संघ इन झाला नाही आहे, कारण सुनील सारखा फलंदाज आहे. चला क्षेत्ररक्षण लावा, जास्त वेळ नको. तर चला 6 चेंडू 15 धावा. हो संतोष काटे ना. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मिड विकेट, लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक बायडिश मिड ऑफ. या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला. 6 चेंडू 15 धावा. 15 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील, कारण स्पर्धेचा नियम आहे. धावसंख्येचा पाठलाग कायम करायचा आहे आपल्याला. पहिलाच बॉल या ठिकाणी जास्त उंची लांबी कमी. सुभाष पाटील सारखा क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलाय. अतिशय सुरेख झेल टिपला. तिसऱ्यांदा चौथ्या प्रयत्नात झेल टिपलाय आणि पहिल्याच बॉलवरती सुनील भोईरचा अडथळा दूर केलाय. आता मात्र थोडस चिंतेचं सावट बाजूला झालं असेल नारिवली संघाच्या वतीने, कारण जोपर्यंत मैदानावरती सुनील होता तोपर्यंत सामना निश्चितच त्यांच्या बाजूने होता. मात्र अद्यापपर्यंत काही बिघडलं नाहीये. 5 चेंडू आणि 15 धाब्याची गरज आहे. एत्तीन मात्र संतोष काटे गोलंदाजाला पाचारण केलाय आणि त्याने सुनीलचा अडथळा दूर केलाय. जरा जोरदार टाळ्या होत्या सुनील भोईरसाठी, ज्याने एक मॅरेथॉन इनिंग खेळला. या ठिकाणी विचार केला तर 2 उत्तुंग षटकार आणि तेवढेच 2 चौकार पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. तर 37 धाबांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी.
नवीन फलंदाज नंदू, सबका बंधू नंदू या ठिकाणी आलाय 4थ्या क्रमांकावरती. कशी फलंदाजी होईल हे पाहणं उचित ठरेल. इथून पिसिवली टीम साठी थोडासा दिलासा मिळतो एका विकेटने, कारण 5 चेंडू 15 धावा. समोर फलंदाज पाहतो निलेशला, ज्याने एक षटकार टोकलाय. एक चांगला फलंदाज आहे, त्यामुळे निलेशवरती आता जबाबदारी असेल. मात्र नारिंगी टीम या ठिकाणी पाहतोय आपण सामना जिंकण्याच्या इराद्याने. 5 चेंडू 15 धावा. यावेळेला चांगला पटका राजू काटे चेंडूवरती होतो वेगाने. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी. यस, संधी साधली आहे. अतिशय चांगली थ्रोपैकी पाहायला मिळाली आणि यातून मिळते ती एकच धाव. आता मात्र 4 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 14 धावा कंपल्सरी कराव्या लागतील त्या मात्र पिसवली संघाला, कारण स्पर्धेचा नियम आहे धावसंख्या कंपल्सरी चेस करावी लागेल. त्यामुळे 4 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. नवीन फलंदाज सचिन जातो मैदानावरती. मात्र निलेश सारखा फलंदाज अद्याप क्रीज मध्ये आहे, त्यामुळे पिसिवली संघाच्या आशा असतील. कारण निलेशने सुद्धा चांगली खेळी साकारली आहे, चांगली खेळी साकारली आहे. त्यामुळे निलेशवरती सुद्धा अपेक्षा असतील की एखादा मोठा फटका आला तर पुढे काय मग सामन्यामध्ये इन होईल पिसिवली संघ. कारण 4 चेंडू 14 धावा आहेत. या चेंडू फार 2 चेंडू फार महत्वाचे असतील, कारण यातून 2 चेंडूवरती एखादा बिगी आला तर पिसिवली संघ मिळवणे निश्चित इन होईल. मात्र येणं तेवढं गरजेचं आहे. संतोष काटेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे आणि पुन्हा एकदा त्याचा कस लागेल तो गोलंदाजीचा. फुलटॉस होता या ठिकाणी गॅप मध्ये ढकलला. 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्यामधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि आता 3 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा सामना गरमागरमीत. जुना बॉल, कारण 2 षटकांच्या अगोदर जर चेंडू हरवला तर नवीन देण्यात येईल आणि 2 षटकांच्या नंतर जुना बॉल असेल. त्यामुळे 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. आता मात्र येणारा चेंडू सुद्धा फार महत्वाचा असेल आणि मागच्या चेंडूवरती चौकार लावलाय निलेशने. त्यामुळे आता पुन्हा एकदा पिसवली संघ. मॅच बॉल आलाय, थांबा जरा. निलेश 3 चेंडू 10 धावा. निलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, क्षेत्ररक्षकांची पाहणी करतोय. यावेळेला स्क्रीन बोर्ड यू मिस आय डेफिनेटली बॅट्समन धावून होतोय आणि पुन्हा एक धक्का लागतोय. आता मात्र नारिंगी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, कारण 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. आता मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण दोन्ही नवीन फलंदाज आहे. त्यामुळे दोन्ही नवख्या फलंदाजांच्या बॅट मधून अपेक्षा असतील एखाद्या मोठ्या फटक्याची. म्हणजे तो फटका येणं ते फार गरजेचं असेल, तसं होईल की त्यांना रोखलं जाईल. नवीन फलंदाज विनोद जातोय. 2 चेंडू 10 धावा. आता मात्र थोडासा दिलासा मिळाला. मी म्हणेन संतोष काटेचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल की ज्याने शेवटचं षटक हाताळलं. कारण शेवटचं षटक हाताळणं फार जबाबदारीचं काम असतं, जोखमीचं काम असतं आणि ते काम संतोषने केलंय. या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती सुनील सारख्या फलंदाजाचा आडसर दूर केला. त्याच्यानंतर 2 धावा आल्या, एकेरी धाव आली. त्याच्यानंतर चौकार आला आणि उरले सुरलेलं काम निलेश सारख्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केलंय. 2 बॉल 10. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
या सामन्यासाठी जास्त वेळ गेला, कारण सामना सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. अटाटटीचा आहे. डावखुरी आताचा फलंदाज आहे विनोद. दोन चेंडू 10 धाबा. आता मात्र पाबा लागेल पूर्ण. 2 चेंडूवरती 10 धावा होतील का? येणारा चेंडू काय सांगून जाईल आणि काय शॉट खेळ आहे या ठिकाणी. मात्र अशोक आहे त्या ठिकाणी आणि चौकार. एवढा शॉट, अतिशय चांगला फटका आणि आता शेवटच्या बॉलवरती हवाय तो षटकार. 6 धावांची गरज आहे. यातून जर काही षटकार आला तर मी म्हणेन निश्चितच विजयाचा जल्लोष करेल तो पिसवली संघ. तर आमचे स्वयंसेवक जळगाव क्रिकेट संघ कोळे स्वयंसेवक सीमारेषेवरती राहा, जेणेकरून योग्य तो निर्णय आपल्याला देता येईल. एक चेंडू आणि 6 धाबा. पहा सामना अद्याप संपला नाहीये. 2 चेंडू मध्ये 10 धाबा करायच्या होत्या. एक चेंडू 6. जरा जोरदार टाळ्या होत्या सामन्यासाठी. कोणी हारो कोणी जिंको, येथे मात्र विजय होईल